गाडी डिलिव्हरीचे चमकदार व्हिडिओ पाहून एक्साइट होण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या. 10 लाखांच्या वर गाडी घेतली आणि हे प्रोव्हिजन माहित नसेल तर सरळ नुकसान. ही माहिती तुमचे हजारो रुपये वाचवते, म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा आणि कार घेणाऱ्या मित्रांना शेअर करा. कारची किंमत 10 लाखांच्या वर गेली की शोरूम तुमच्याकडून 1% TCS घेतं. 15 लाखांची कार असेल तर आणखी 15,000 रुपये वर. आणि इथे सर्वात मोठी चूक होते. बरेच लोक ITR भरतच नाही. ITR नसेल तर हा TCS परत क्लेमच करता येत नाही. पैसे तुमचे, गाडी तुमची, TCS तुमच्यावरून भरला जातो, पण रिफंड मात्र कधीच मिळत नाही. शोरूम एजंट याबद्दल एकही शब्द बोलत नाही, कारण की त्यांना डील बंद करायची असते. इथे अजून एक गंभीर पॉइंट, पॅन दिला नाही तर TCS 5% लावतात. 15 लाखांच्या गाडीवर 5% TCS म्हणजे 75,000 रुपये. इतकं मोठं नुकसान फक्त माहिती नसल्यामुळे. बहुतेक लोक गाडी घेतानाच्या एक्साइटमेंटमध्ये पेपरवर्क आणि टॅक्सचा परिणाम इग्नोर करतात आणि नंतर महिनोन-महिने स्वतःचेच पैसे अडकवून बसतात. सोपं गणित आहे. ITR भरतात, TCS रिफंड किंवा ऍडजस्ट करता येतो. ITR भरत नाही, पैसे गेले, परत येत नाही. पॅन दिला नाही, 5% लॉस थेट जागेवर. कार घेण्याचा प्लॅन असेल, TCS बद्दल डाऊट असेल किंवा रिफंड कसा मिळवायचा हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये कार लिहा. बिझनेस आणि फायनान्सवर खरी माहिती हवी असेल तर व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.